लज्जागौरी हा जर तुला काही ऐकला असेल कधी प्रकार, तर ती जननाची प्रजननाची देवता आहे ती ऍक्च्युली. तिचं शिर लज्जेने गळून पडलेलं असतं. तिचे मातृत्व दर्शक जे काही अवयव असतात ते मोठे दाखवलेले असतात आणि ती अशी उत्तानपाद असते पायवर घेतलेली. तर तसं आणि मूल जन्माला येतंय अशा पद्धतीची एक मूर्ती तिथे होती. आपल्याकडे प्राचीन काळी मुळात फर्टिलिटी हा इतका महत्वाचा मुद्दा होता. आजकाल त्या पद्धतीने बघितलं जातं, तेव्हा तो दृष्टिकोन अतिशय निकोप होता आणि त्याची पूजा ही फर्टिलिटीसाठी त्याची पूजा करायची आहे इतका साधा त्याचा अर्थ होता आणि लोक ते करायचे. म्हणजे त्याच्यात काही झाकून ठेवणं हे करून ठेवणं हा काही फारसा प्रकार नव्हता जो आजकाल खूप बघायला मिळतो. म्हणजे इव्हन मूळ मूर्ती ही इतकी झाकलेली असते कपड्यांनी म्हणा किंवा फुलांच्या सजावटीने म्हणा की तिचं मूळचं सौंदर्यच बघायला मिळत नाही.